नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील, विशेषतः कोकणातील एक पारंपरिक आणि अत्यंत चविष्ट पदार्थ. तो म्हणजे शिरवळ्या आणि नारळाचा रस. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सणासुदीला विशेष करून केला जातो. हा पदार्थ अगदी घरोघरी कोकणात बनवला जातोच. इथे मी शिरवळ्या थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इथे शिरवाळ्या मी बनवताना थोडीशी वेगळी पद्धत वापरल्यामुळे शिरवाळ्या कधीच फसणार नाहीत आणि नारळाचा रस अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखविते आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण कोकणातील चविष्ट असा पदार्थ म्हणजे शिरवाळ्या आणि नारळाचा रस बनवायला सुरुवात करूया. शिरवाळ्या बनवण्यासाठी इथे मी तांदूळाच्या पिठाच्या ऐवजी तांदूळ भिजवून घेतले आहेत. इथे मी 1 वाटी तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून घेतले आहेत. आता हे तांदूळ आपण अगदी व्यवस्थितपणे त्यातील पाणी काढून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे, त्यावर चाळणी ठेवली आहे. आता अशा प्रकारे त्यातील पाणी काढून घेऊया आणि आपण नंतर हे मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडे घेतले आहे. आता त्यात आपण गाळून घेतलेले तांदूळ घालूया आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ती आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी पाणीही घालूया आणि अगदी पातळसर असे हे मिश्रण तयार करून घेऊया. इथे 1 वाटी तांदळाला 1 वाटी इथे मी पाणी वापरले आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे शिरवाळ्यासाठी मिश्रण तयार झाले आहे. आता लगेचच आपण ते अगदी व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता जे आपण तांदळाचे पातळसर असे मिश्रण तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये घालूया. आता मिश्रण कढईत घातल्यावर लगेचच त्यामध्ये 1 चमचा तेल घालूया. इथे मी तेलाचा वापर करत आहे, तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. आता तेल मिश्रणात घातल्यावर अशा प्रकारे सतत ढवळत राहायचे आहे. त्याही तर मिश्रण तळाशी चिकटण्याची आणि करपण्याची शक्यता असते. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि मिश्रण सतत ढवळून अगदी एकसारखे घट्टसर असे गोळा येईस्तोवर ढवळत राहायचे आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे. अजून आपल्याला हे मिश्रण अगदी घट्टसर गोळा होईस्तोवर व्यवस्थित आटवून घ्यायचे आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे. साधारणतः 1.5 मिनिटानंतर आपण पाहू शकता मिश्रण अगदी घट्टसर झाले आहे, परंतु अजून हे मिश्रण थोडेसे सैलसर मला वाटत आहे. त्यासाठी इथे मी कढईवर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ येऊ देऊन अगदी मिश्रण घट्टसर करून घेणार आहे. पाहू शकता मिश्रण घट्टसर झाले आहे आणि कढईपासून वेगळे होत आहे, म्हणजे मिश्रण परफेक्ट तयार झाले आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता पीठ थोडेसे कोमट आहे, त्याला थोडेसे तेलाने ग्रीस करून अशा प्रकारे अगदी एकसारखे करून घेऊया. आता हे पीठ बाजूला ठेवूया आणि आपण जे शिरवाळ्या करणार आहोत ते साच्यामध्ये मी करणार आहे. त्यासाठी शेवाच्या साच्याला अशा प्रकारे ब्रशने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया आणि साचा अगदी व्यवस्थित लावून घेऊया. त्यानंतर आतमधूनही अगदी तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया, म्हणजे पीठ जेव्हा आपण त्यामध्ये घालू तेव्हा ते चिकटणार नाही. पाहू शकता अगदी व्यवस्थित मी तेलाने साचा ग्रीस करून घेतला आहे. तो आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर आता ह्या शिरवाळ्या मी इडली पात्रात करणार आहे. त्यासाठी प्रत्येक खणात अशा प्रकारे ब्रशने आपण तेल लावून घेऊया. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने सर्व खणात तेल लावून घेऊया. त्यानंतर तेल लावलेल्या साच्यामध्ये
जे आपण तांदळाचे मिश्रण तयार करून घेतले होते त्यातील एक गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी लांबट गोलाकार द्यायचा आहे, म्हणजेच सिलेंडरसारखा आकार द्यायचा आहे. आता तो आपण साच्यामध्ये घालूया. अशा प्रकारे जेवढे मावेल तेवढे आपण त्यामध्ये मिश्रण तांदळाचे जे आपण तयार करून घेतले होते ते घालूया आणि साच्याचा झाकण लावून अगदी व्यवस्थित आपण साचा बंद करून घेऊया. अशा प्रकारे साचा अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण शिरवाळ्या इडली पात्रात गाळून घेऊया. आता इडली पात्रातील प्रत्येक खणात आपण अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे शिरवाळ्या गाळून घेऊया. अशाच प्रकारे दुसऱ्याही इडली पात्रामध्ये मी शिरवाळ्या गाळून घेत आहे. पाहू शकता दोन्ही इडली पात्रातील स्टँडमध्ये मी शिरवाळ्या गाळून घेतल्या आहेत. आता लगेचच त्या वाफवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका भांड्यात पाणी तापत ठेवले होते. पाणी अगदी व्यवस्थित तापवून घ्यायचे आहे. आता आपण हलक्या हाताने अशा प्रकारे हात सांभाळून शिरवाळ्या त्यामध्ये ठेवूया आणि इडली पात्राचे झाकण लावून साधारणतः 5 मिनिटे या शिरवाळ्या व्यवस्थित वाफवून घेऊया. कारण आपण तांदळाचे जे मिश्रण तयार करून घेतले होते ते अगदी व्यवस्थितपणे वाफवून घेतले आहे. साधारणतः 5 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता शिरवाळ्या अगदी व्यवस्थित वाफवल्या गेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि अगदी व्यवस्थितपणे थोड्याशा कोमट करून घेऊया. पाहू शकता शिरवाळ्या अगदी व्यवस्थित वाफवल्या गेल्या आहेत आणि कोमटही झाल्या आहेत. लगेचच त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाल्या शिरवाळ्या. आता ह्या शिरवाळ्या नारळाच्या रसासोबत खाल्ल्या जातात. त्यासाठी आपण नारळाचा रस तयार करून घेऊया. इथे मी 1 वाटी नारळाचे अशाच प्रकारे तुकडे तयार करून घेतले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी जाडसर अशी भरड तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित वाटून घ्यायची आहे. आता त्यात आपण 1 वाटी पाणी घालून पुन्हा मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी नारळाच्या रसाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ती आता आपण गाळून घेऊया. त्यासाठी इथे मी एका बाउलवर आधीच एक चाळणी ठेवली आहे. आता त्यावर आपण जे खोबऱ्याचे मिश्रण तयार करून घेतले होते ते घालूया आणि व्यवस्थितपणे गाळून घेऊया. अशा प्रकारे नारळाचे दूध तयार करून घ्यायचे आहे. आता हा नारळाचा चोथा अगदी पॅनमध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट तयार होते. त्यानंतर त्यात आपण अर्धी वाटी गूळ घालूया. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण चमच्याने गूळ अगदी दुधात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पाहू शकता गूळ अगदी नारळाच्या दुधात व्यवस्थित एकजीव झाला आहे आणि रंगही सुरेख आला आहे. आता त्यात आपण लगेचच अर्धा चमचा वेलची पूड घालूया. वेलची पूड जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याबरोबरच चिमूटभर चवीसाठी मीठही घालूया आणि अगदी व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेऊया. नारळाचा रस पूर्णपणे तयार झाला आहे. अशा प्रकारे नारळाचा रस करून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट नारळाचा रस तयार झाला आहे. लगेचच शिरवाळ्या आणि नारळाचा रस सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाल्या सकाळच्या नाश्त्यासाठी बघताक्षणी खाव्याशा वाटणाऱ्या शिरवाळ्या आणि नारळाचा रस. इथे दाखविल्याप्रमाणे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही शिरवाळ्या आणि नारळाचा रस बनवला तर अगदी परफेक्ट होणारच. परंतु ह्या शिरवाळ्या बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे जे आपण मिश्रण तयार करून घेतले ते अगदी बारीकसर वाटून घ्यायचे आहे. तरच ह्या शिरवाळ्या अगदी नरम लुसलुशीत अशा शेवटपर्यंत म्हणजे थंड झाल्या तरी राहतात. म्हणून पीठ अगदी बारीकसर असे वाटून घ्यायचे आहे. त्याबरोबरच नारळाचा जो रस आपण बनवून घेतला तो अगदी ताजा बनवून घ्यायचा आहे. जास्त वेळ हा रस टिकत नाही. थंडीमध्ये हा रस टिकतो पण उन्हाळ्यात अजिबात टिकत नाही. ह्याची काळजी जरूर घ्यावी. अशा प्रकारे तयार झाल्या अगदी चविष्ट अशा शिरवाळ्या आणि त्याबरोबर खाल्ला जाणारा नारळाचा रस. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.